तू मला अंगुराचा मी तू मला अंगुर आग तू शेरणी शिकारी तू मला अंगुराचा मी तू मला अंगुराचा आग तू शेरणी शिकारी। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहन तीचे एक अननोन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजचा जोडा आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे। प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा। जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्राम आय डीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत, एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिकीपिक्ट प्रिसेट। ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुक मार्क प्रिसेटला ओपन करा। बिटबुक मार्क प्रिसेटला आल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल। मी तर तुम्हाला ऑलरेडी इथनं टेक्स्ट लेअर इथनं ॲड करून दिलेले आहेत। ते जस्ट टेक्स्ट लेअर हाईड आहेत, ते आपल्याला एक एकूण इथनं अनहाईड करायचे आहेत। तर बघू शकता मी एक एकूण इथनं अनहाईड करतो पटापट। तर बघू शकता मी एक एकूण इथनं अनहाईड करत आहे पटापट। अनहाईड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा, फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे। सॉन्गच्या वरती आणि टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला फोटोला घ्यायचं आहे। तर बघू शकता मी अशा प्रकारे इथनं घेतलेलं आहे। टेक्स्ट लेअरला मित्रांनो मी ऑलरेडी इथनं इफेक्ट ॲड करून दिलेला आहे, त्यामुळे मित्रांनो काय विषय नाही। मी ऑलरेडी इथनं टेक्स्ट लेअरला इथनं इफेक्ट ॲडच करून इथनं दिलेला आहे। तर सिम्पली काय करायचं आहे, फोटोला ॲड करा, फोटोला ॲड केल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं टेक्स्ट लेअरच्या इथनं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। तर बघू शकता मी एकूण इथनं टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला घेतो। अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या मित्रांनो। जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं फोटो ॲड करत आहे। फोटोला ॲड करा मित्रांनो आणि फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो टोटल आपल्याला इथं 9 फोटो ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो बघू शकता मी एक बिटला एक फोटो इथं ॲड करत आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा, फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथं वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो लास्टचं जिथनं फोटो राहिलेला आहे, तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो लास्टचं देखील। तर बघू शकता मी इथं फोटोला ॲड केलेला आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घेतलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथं सर्व काही इथनं फोटो ॲड करून झालेले आहेत। तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आपल्याला स्टार्टिंगलाच आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, आपल्याला इथं रेक्टँगल ॲड करायचं आहे। रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे। रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे, ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा, ब्लॅक खाली करा आणि व्हाईट वर करा। तर बघू शकता इथं ब्लॅक खाली आणि व्हाईट वर केलेलं आहे। मित्रांनो ब्लॅकवरती क्लिक करून व्हाईट करा आणि व्हाईटवरती क्लिक करून मित्रांनो इथनं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा। तर बघू शकता मी इथं ट्रान्सपरंट केलेलं आहे आणि असं प्रॉपर मित्रांनो आपल्याला इथं व्हाईटवरती असं व्हाईट आपल्याला इथं प्रॉपर असा सेट करायचा आहे। तर मित्रांनो हा शॅडो कुठे ॲड करायचा आहे सांगतो। जिथं आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या फोटोच्या वरती हा शॅडो आपल्याला ॲड करायचा आहे, सगळ्या टेक्स्ट लेअरच्या बॅकग्राऊंडला आणि फोटोच्या वरती। तर बघू शकता मी अशा प्रकारे इथनं तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे इथनं शॅडोला ॲड केलेलं आहे। तर शॅडो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे, शिकीपिक्ट प्रिसेटला ओपन करा। शिकीपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला
बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो पहिल्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर 3.3 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मी बीट सांगतो त्या करेक्ट बीट जो याचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 5.27 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरच्या इफेक्ट तिथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या करेक्ट बीट जो याचा आहे 8.9 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 5 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. तर बघू शकता मित्रांनो मी 5 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतो त्या बीट जो यायचा आहे करेक्ट आपल्याला 13.15 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या 13.15 सेकंदाच्या समोरच्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मी हायपिक तिथनं पेस्ट केलेलं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 6 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतोय त्या करेक्ट बीट जो याचा आहे करेक्ट आपल्याला 16.11 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 7 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो मी करेक्ट सांगतोय त्या बीट जो याचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 19.5 सेकंदापाशी याचा 19.5 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मी हायपिक तिथनं पेस्ट केलेलं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 8 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. 8 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो मी सांगतो त्या करेक्ट बीट जो याचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 21.22 सेकंदापाशी याचा 21.22 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट मित्रांनो आपल्याला 6 ठेवायची आहे. 6 ठेवल्यानंतर स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करायचा आहे. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथनं व्हाईट केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 9 नंबरचा इफेक्ट तिथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मी बीट सांगतोय त्या करेक्ट बीट जो याचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 24.13 सेकंदापाशी याचा 24.13 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक तिथनं पेस्ट करायचं आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला याचा आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगलला ॲड करायचा आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट मित्रांनो आपल्याला 11 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर इथं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर मित्रांनो कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ देखील इथनं कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 10 पिक्सेल काय 720मध्ये पण तुम्ही हार्ड एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.